सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर बघा, हा 2022चा जवळपास जो MPSCचा पेपर आहे तो प्री पेपर मी घेऊन आलेली आहे, जेणेकरून त्याच्याच सारखे त्याच टॉपिकमधले आपले जे क्वेश्चन आहेत ते तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकेल. त्याचप्रमाणे 2023चा पेपरसुद्धा उत्तरासहित मी तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला जर मिळाला नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि बघा. त्यासोबतच बाकीचे खूप महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा आहे, त्यालासुद्धा भेट द्या. तर हा जो प्रश्न आहे पहिला तो आपण बघणार आहोत. याच पद्धतीचे प्रश्न, याच टॉपिकमधले प्रश्न म्हणजे बहुधा आपल्या एक्झाममध्ये येऊ शकतात, त्याच टॉपिकवरचे आणि त्याच्यासारखे. तर त्याचा अभ्यास करणं आणि त्या क्वेश्चनलासुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा, क्वेश्चन काय सांगते की सागर चक्रीवादळ हे 2019मध्ये अरबी समुद्रात तयार झाले आणि सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. तर हे दोन्ही जे ए आणि बी वाक्य आहेत ते काय आहे? बरोबर नाहीत. तर याचं जे चौथं उत्तर आहे की बरोबर नाहीत म्हणून. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे की महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्यअश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी रिकामी जागा येथे संशोधन करण्यात आले. तर कुठे कुठे जे संशोधन करण्यात आले तर बघा, सगळ्या ठिकाणी जसं पाटणे, इनामगाव आणि हातखंबा इथे जे शोध आहे ते शोध घेण्यात आले किंवा संशोधन करण्यात आले. त्यानंतर इथे जुळवा आहे की भारत, मध्य अमेरिका, ब्राझील आणि इंडोनेशिया. त्यानंतर स्थलांतरित शेती जे केल्या जाते त्याचा जो क्रम आहे तो म्हणजे जोड्या विचारल्या गेलेल्या आहे. तर बघा, भारतमध्ये हे झूम प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते. त्यानंतर मध्य अमेरिकामध्ये मिल्पा आणि ब्राझीलमध्ये रोका आणि इंडोनेशियामध्ये ल डांग ही स्थलांतरित शेती केली जाते. तर हे झाले आपले 3 प्रश्न. त्यानंतरचा चौथा प्रश्न आपण घेणार आहोत. याच प्रकारचे म्हणजे भारतातच नाही तर भारताबाहेरील प्रश्न आपल्याला आपल्या एक्झाममध्ये विचारले जातात. तर या सगळ्याचाच आढावा घेण्यासाठी ही प्रश्नपत्रिका पाहणं आवश्यक आहे आणि त्याचा आन्सरसुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर बघा, इथं सुद्धा एक जुळवा दिलेला आहे. जसं सेफिट सिद्धांत, विद्युत चुंबकीय सिद्धांत, तेजोमेघ सिद्धांत आणि जोडतारा सिद्धांत. तर याच्यासुद्धा जुळवायचे आहे. तर बघा, हे जे स्टेफिट सिद्धांत आहे तर डॉक्टर बॅनर्जी हे त्याचं उत्तर येते. त्यानंतर विद्युत चुंबकीय सिद्धांत हे आल्ट वेव्ह येते आणि तेजोमेघ सिद्धांत हे लॅम्पलेस आणि त्याच्यानंतर आहे जोडतारा सिद्धांत हे कुठे येते तर लिट लन येते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा की रिकामी जागा हे मानवी भूगोलाचे जनक आहे. तर मानवी भूगोलाचे जनक कोण आहे तर विडाल डिला ब्लाश हे मानवी भूगोलाचे जनक आहे. त्यानंतरचा प्रश्न की अणुवर्ती, तर अणुवर्ती हे मूळ उताराचे नियंत्रण आहे. त्यानंतर प्रत्यानुवर्ती हे कुठे आहे तर खडकांच्या नदीच्या विरुद्ध वाहणे आणि परावर्ती हे दृश्यांच्या आणि गुंफित प्रवाह हे कुठे येते तर प्रवाहाची आपसात म्हणजे जोडलेली व्यूह प्रश्न क्रमांक आपण 6वा घेऊ. प्रश्न क्रमांक आपला 6वा झाला आहे. प्रश्न क्रमांक 7वा आहे की झेलेम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उत्तर सरोवरावर वाहते आणि सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. बघा, गंगा नदी तिचे उपप्रकार, त्यानंतर हिमालयन नदी या ज्या नद्या आहेत त्या नद्याचं चांगल्या तऱ्हेनं स्पष्टीकरण आपल्या एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तुम्ही ते बघितले नसेल तर त्यालासुद्धा भेट द्या. तर बघा, याचं जे उत्तर येते ते अ आणि ब हे दोन्ही काय आहेत बरोबर आहे. जसं झेलिम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उत्तर म्हणजे उल सरोवरातून वाहते आणि सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. हे दोन्ही काय आहे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8वा आहे आपल्याकडे. एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन जे आहे ते येऊ शकतात याचा आढावा आपल्याला या क्वेश्चनवरून येते. प्रवरा व कुकडी नद्या दरम्यान स्थिल डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. त्यानंतर तापी आणि गोदावरी नदी खोऱ्यांदरम्यान सातमाळ आणि अजिंठा डोंगर रांगा आहेत. तर प्रश्न क्रमांक 8 याचं वरील सर्व विधाने काय आहेत बरोबर आहे. एकनथ वळ्या, समनथ वळ्या, परिवलित वळ्या आणि प्रतिवलित वळ्या. तर याच्या इथे जुळवायच्या आहेत. तर बघा, एकनथ वळ्या म्हणजे एक भुजा मंद आणि दुसरी लंबवत. त्यानंतर समनथ म्हणजे दोन्ही भुजा आणि समांतर पण एका बाजूला झुकलेले. त्यानंतर परिवलित वळ्या म्हणजे दोन्ही भुजा समांतर आणि भूपृष्ठासह समांतर. आणि त्यानंतर प्रतिवलित वळ्या म्हणजे काय, एक भुजा आणि दुसऱ्या भुजेवर उलटलेली, ती झाली प्रतिवलित वळ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 10वा पाहणार आहोत. तर कोणते
म्हणजे खालीलपैकी कोणते विधान हे भाबर मैदानाबाबत बरोबर आहे? तर सचित्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात हे बरोबर आहे. भाबरपट्ट्या पिकांसाठी ते बिलकुल चुकीचं आहे आणि भाबरपट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन आणि गुजर आहेत हे अगदी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या शेती संदर्भातील विधाने. प्रश्न क्रमांक 11. तर प्रश्न क्रमांक अ मध्ये आहे की मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही, ते चुकीचं आहे. आणि नदीपूर जंगलतोड, अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते तर बरोबर. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीची क्षारयुक्त होते तर हेही बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न, तर 12वा प्रश्न आहे की राखीव जीवावरण जीवमंडल हे रिकामी जागांनुसार समांकित करतात. तर मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण भागनुसार सीमांकित करतात. प्रश्न क्रमांक 13वा आहे आय आणि व्ही. तर हे सी, आय आणि व्ही म्हणजे सीव समुद्र धरण, कावेरी नदी आणि कर्नाटकमध्ये वाहते, हे त्याचं उत्तर आहे. त्याचं जे उत्तर आहे ते हे आहे. अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14वा, घुमटाकार पठार आणि ज्वालामुखी पठार, सोपानकार पठार आणि गिरिपाद पठार. तर घुमटाकार पठार हा छोटा नागपूर पठारमध्ये येते. घुमटाकार पठार हा छोटा नागपूर पठारमध्ये, त्यानंतर ज्वालामुखी पठार हा दख्खन पठारमध्ये आणि सोपानकार पठार हा विंध्य पठारामध्ये, गिरिपाद पठार हा शिलाँग पठारामध्ये. तशा प्रकारचे याच्या जोडारावे आहे. प्रश्न क्रमांक 15वा, पृथ्वीच्या परिवर्तनामुळे प्रत्येक रेखावृत्तीवर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते तर बरोबर आहे. स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो तर हेही बरोबर आहे. त्यामुळे ओ आणि ब हे दोन्ही बरोबर आहे. तर काय डबल बघू आपण की भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपली चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे? तर हा जो प्रदेश आहे किंवा हॉटस्पॉट प्रदेश आहे तो ओळखायचा आहे. तर उत्तर पूर्व भारत हे त्याचं उत्तर आहे. क्रमांक 17वा आहे खालीलपैकी प्रवाळ रंगांची जे वैशिष्ट्य पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे तर बरोबर आहे. ते अति जैव इंधन उत्पादक आहेत बरोबर आहे. ही वनस्पती प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे तर हे बरोबर आहे. हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थिती की तंत्र आहे तर हेही बरोबर आहे. त्यामुळे वरील सर्व काय आहेत बरोबर आहे. तर एक तुम्ही ऑब्झर्व करू शकता की प्रवाळ रंगाचे वैशिष्ट्य इथे विचारलेली. तर जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक एक काय प्रमाण आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर 19वा प्रश्न, तर आंध्र प्रदेशमध्ये काय पुलिकत अभयारण्य आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राधानगरी आहे आणि पश्चिम बंगालमध्ये जलदापरा आहे आणि गोवामध्ये भगवान महावीर आहे. तर अशा प्रकारे याचं उत्तर जे आहे ते तिसरं हे येऊन जाईल. त्यानंतर रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर एकही घटकांचा समावेश होत नाही रासायनिक घटकामध्ये. भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त शकते. तर जे धोरण आहे धोरणाविषयी म्हणजे प्रश्न विचारलेला आहे की बदलती उत्पादन रचना, नियोजन, आयात धोरण, वाहतुकीवर भर आणि नाशवंत वस्तूंसाठी साठवण सुविधा. तर हे सगळं काय बरोबर आहे. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही? म्हणजे बाकीचे जे आहे ते विचारात घेतले जाते. तर बघा दरडोई उत्पन्न हे विचारात घेतले जात नाही. बाकीचे हे काय होते सगळं काही विचारात घेतले जाते. तर याचं उत्तर काय दरडोई उत्पन्न हे विचारात घेतले जात नाही. एकूण दारिद्र्य दरीविषयी TPG खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा कोणते विधान योग्य आहे ते म्हटलेलं आहे. तर पहिलं वाक्य बघा की जसं दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेले एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते तर हे काय आहे बरोबर आहे. त्यानंतरचा 24वा प्रश्न, दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिलेले आहे? तर भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास परिषदेने सुद्धा काय केलेलं आहे पाठबळ दिले आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा जसं सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण इथे पण म्हणजे आपल्याला मदत मिळाली आहे.
त्यानंतर बहुराज्य आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता सुधारणा, इथे पण मदत मिळालेली आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमामुळे. आणि प्रशासन गुणित उपजीविका पाठवाल, इथे पण. आणि आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण, इथे पण. म्हणजे वरील सर्वमध्ये काय मिळालेली आहे, पाठबळ मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे की महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा या वर्षापासून लिंग भाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली, तर ते 2013 पासून स्वीकारलेली आहे. आणि प्रश्न क्रमांक 26 आहे की जसं 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होतं, ते महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी होतं. प्रश्न क्रमांक 27 आहे की जागतिक बँकेच्या मध्ये भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. तर बघा, जर आपल्याला भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाचे समस्यांचे निराकरण, जसं खराब स्थानिक प्रशासन, अत्यल्प वित्तपुरवठा, खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन आणि वेगाने खालावत जाणाऱ्या पर्यावरण दर्जा, हे सगळ्यांचं काय आहे, शहरीकरणाच्या दृष्टीने समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला 28 आहे इथे, खालीलपैकी कोणते विधान हे लिंगभाव असमानता निर्देशांकाला म्हणजे GII लागू होते. प्रश्न क्रमांक 28 की जसं आरोग्य आणि समीक्षीकरण, श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे येते, ते हे अगदी बरोबर आहे. GII चे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते, हे पण बरोबर आहे. आणि प्रत्येक लिंग गटाला मिळालेली संसदीय जागाचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन ठरतो, तेही बरोबर आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 28 जे उत्तर आहे ते चौथ्या क्रमांकाचं येते. प्रश्न क्रमांक 29, जसं भूमिरांशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणती विधाने लागू आहेत. तर बघा सगळे. जसं ही प्रणाली 1 एप्रिल 2018 अस्तित्वात आली, तर बरोबर आहे. त्यानंतर रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली, ते हे पण बरोबर आहे. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय यांत्रिकीकृत व्हावी म्हणून प्रक्रिया सुरू करण्यात आली, अगदी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 30 आहे, Rio+20 संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30. तर बघा, याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे की हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे या परिषदेत काय करण्यात आली, स्वीकारण्यात आली. प्रश्न क्रमांक 31 की जसं नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्ट निर्देशांक अहवालापैकी 2020-2021 भारताची उद्दिष्टनीय कामगिरी असे दर्शवते की, जसं याचं उत्तर आहे की दोन्ही पर्याय. जसं की भारताचा निर्देशांक 2020 ते 21 मध्ये 66 पर्यंत सुधारलेला आहे आणि 2019 ते 20 मध्ये 60, तर 2018 ते 19 मध्ये 57 होता भारताचा निर्देशांक. आणि 2020 ते 21 मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची जी कामगिरी आहे ते 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम ठरलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. सहस्त्रक विकास उद्दिष्टे MDGs साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर बघा, 2015च्या अंतिम रेषेनंतर भूक बळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजले आणि बरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 33 की जसं महिला याचं उत्तर आहे की महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला बाल विकास मंत्रालयाने महिला हाठीचे सुरू केलेलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर आहे की प्रश्न क्रमांक 34, याचं उत्तर आहे की राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत NCST खालील विधाने कोणती विधाने बरोबर आहेत. तर याचं जे उदाहरण आहे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जे आहे त्या आयोगाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर होऊ शकते की आपल्या एक्झाममध्ये आयोगाच्या संदर्भात दुसरा एखादा आयोग घेऊन त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती विचारेल. तर ही एक घटनात्मक संस्था आहे, जसे 2004 मध्ये अस्तित्वात आली. आणि अनुसूचित जमातीचा हक्क आणि संरक्षणाच्या वचनेविरोधात उद्दिष्ट तक्रारींची चौकशी करणे हे आयोगाचे कार्य आहे, तर बरोबर आहे. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो, ते हेही बरोबर आहे. आणि आयोगाची महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे हे आयोगाचे कार्य आहे, तर हेही बरोबर आहे. त्यामुळे सगळं काही बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था या 2007च्या स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय धोरणाच्या अख्यात्रिता येतात. तर जसं आहे की औपचारिक, अनौपचारिक, धर्मादाय संस्था, समाजगटा,
दलित संस्था आणि समर्थ संस्था ह्या सगळ्या येतात. प्रश्न क्रमांक आहे 36वा. खालीलपैकी कोणती पद्धत पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात? जसं पृथ्वी आणि ग्रह, तर पॅरॅलॅक्सी पद्धत हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 37वा आहे की 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकामध्ये 33 विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा वाहू देण्यासाठी त्यांच्या दोन टोकामध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागते? तर 150 व्ही हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे? नैसर्गिक चुंबक, तर लोडस्टोन हे त्याचं नाव, म्हणजे हे त्याचं उत्तर येते लोडस्टोन. सोनार, साऊंड, नेव्हिगेशनल श्रेणी तंत्र रिकामी जागासाठी वापरले जाते. तर कशासाठी वापरले जाते बघा? पाणबुडीसारख्या बुडालेल्या वस्तूंची गती आणि स्थिती मापण्यासाठी. प्रश्न क्रमांक आहे 40वा की एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ असून तरंगलांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काढा. तर याचं जे उत्तर आहे ते 1250 m एवढं आहे. त्याच्यानंतर दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. तर जर दोन समतल आरशामधील कोन 30 अंश असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील? तर 2023 मध्ये सुद्धा असाच प्रश्न आला होता आणि हा जो प्रश्न आहे तुम्ही 2023 मध्ये सुद्धा बघू शकता. तर याच्या मांजरीच्या म्हणजे किती प्रतिमा दिसतील अशा. तर प्रश्न क्रमांक 41 जे इथे उत्तर आहे ते आहे 11 म्हणून. त्यानंतरचं बघा खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते? तर याचं जे उत्तर आहे ते आपल्या आयोगाने दिलेलं नाही. प्रश्न क्रमांक आहे 43. डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॅसोफिलाच्या मादीचा आणि डोळ्यांचा रंग लाल असलेल्या ड्रॅसोफिलाच्या नर बरोबर संकरण झाले तर त्याच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॅसोफिलाच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल? तर तो लाल असेल. प्रश्न क्रमांक आहे 44 की व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात? तर प्रश्न क्रमांक 44चं आपलं जे उत्तर आहे ते बघा. जसं विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असणे आणि गोलाकार रायबो न्यूक्लिक ॲसिड रेणूने बनलेले. त्यानंतर पादम पेशी हे वनस्पती पेशी संक्रमित करणे आणि हे जे रेणू प्रोटीन आवरणाने आच्छादित असते ते हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे. खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत? जसं दगड, गोटे, वाळू, बारीक माती, रासायनिक पदार्थ आणि रंगद्रव्य, हे सगळे काय मातीचे घटक आहे. प्रश्न क्रमांक आहे 46वा. प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी आहे? तर बघा जी पायरी आहे क्रमांक 47 आहे. जसं परिसंस्था ही निसर्गाच्या स्वयंनियामक आणि स्वयंशाश्वत संरचनात्मक कार्यात्मक संच आहे जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. तर कोणकोणत्या? जसं उत्पादकता, कुजणे, पोषण चक्र आणि ऊर्जा प्रवाह हे सगळे घटक येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48 की पिट्युटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलेमस मध्ये असते. ती अनेक संप्रेषक स्त्रवते. तर त्याच्याविषयी आपले जे वैशिष्ट्य आहे की विधाने आहे ते कोणकोणते बरोबर आहेत ते बघायचे आहेत. बघा तिला मास्टर अंतःस्रावी म्हणतात ते हे अगदी बरोबर आहे. आणि पिट्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि व्हेप्सोप्रेसिन हे संप्रेरक आहे ते ए आणि सी अगदी बरोबर आहे. 49 पैकी झाडांच्या श्वासोच्छ्वासाच्या क्रेबच्या चक्र दरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅरिक ॲसिडचे रूपांतर मॉलिक ॲसिडमध्ये होते? तर डिहायड्रोजिनिक हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे 50वा की हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंची चतुःपृष्ठीय रचनेत घेरलेला असतो. प्रश्न क्रमांक 51 आहे की पृथ्वीच्या वातावरणाच्या रिकामी जागा भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. तर ट्रोपोस्फियर या भागामध्ये. प्रश्न क्रमांक आहे 53 की जसं दिलेल्या संयोजक कक्षातील इलेक्ट्रॉनच्या जोड्यामध्ये उदाहरणार्थ
विमुक्त जोडी, त्यानंतर विमुक्त जोडी, बंधित जोडी आणि विमुक्त जोडी, बंधित जोडी आणि विद्युतस्थितिक प्रतिकर्षण रिकामी जागा असे कमी होत जाते. तर याचं जे उत्तर आहे आपल्याकडे ते बघा दुसऱ्या क्रमांकाचं याचं उत्तर आहे. रिकामी जागा यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील. तर कशामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील? तर 10 ग्रॅम हायड्रोजन वायूमध्ये जे सगळ्यात जास्त रेणू असतील. प्रश्न क्रमांक 55 दिलेले आहे. त्याचं जे उत्तर आहे ते +5 म्हणून आहे. आणि संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेवर जो कोणी येईल त्यांना त्यांच्या मनमानीत वापर करू शकणार नाही, त्याला त्या तत्वांचा आदर करावा लागेल. त्यांचा भंग झाल्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल, असे खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाबाबत खालीलपैकी विधाने दिलेली आहेत. तर बघा तर कोणतं विधान बरोबर आहे? तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इतके वेतन घेतात. तर हेच एक जे वाक्य आहे ते बरोबर आहे, बाकीचे सगळे चुकलेले आहे. म्हणजे फक्त ब म्हणून त्याचं उत्तर येते. प्रश्न क्रमांक 57. प्रश्न क्रमांक त्यानंतर आहे की खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या? तर बघा जयंती पटनायक हे अध्यक्ष होत्या. त्यानंतर 59वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशाच आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेत दिलेला आहे? अनुच्छेद 169 नुसार. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? तर प्रश्न क्रमांक 60चं जे उत्तर आहे ते अनुच्छेद 143 नुसार. प्रश्न क्रमांक 61 आहे की 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे? तर प्रश्न क्रमांक 61 जे उत्तर आहे ते येते बी आणि सी. म्हणजे मंत्रिमंडळाने दिलेले सल्ला एकदा पुनर्विचारता परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाही अशी सुद्धा तरतूद दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 62 बघू की खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो? तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी आणि महिला सबलीकरणासाठी. त्यानंतर 63 आहे की राष्ट्रीय अनुसूचित जाती SC आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेला आहे? तर कलम 338 नुसार स्थापन करण्यात आलेला आहे. 13 डिसेंबर 1946 मध्ये रिकामी जागा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव काय केलेला आहे? ठराव मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 65 आहे, जसं स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याचे संरक्षण देण्याबाबतचे संरक्षण हे दोन्ही आणि कागदोपत्री पुरावे द्या या दोन्ही बाबतीत लागू आहे. तर हे त्याचं उत्तर काय बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66 की खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर बघा राज्यघटनेतील अनुच्छेद 371 मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या तर हे बरोबर आहे. आणि नागांच्या धार्मिक सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यात नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही तर हेही बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की 67 की खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? तर बघा यापैकी एकही नाही हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे बाकीचे हे तिन्ही काय पंचशील तत्व आहेत. तर प्रश्न क्रमांक आपला 68 आहे, खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर बघा तीनही विधान जे आहेत ते काय आपले बरोबर आहे. कोणकोणते विधान आहेत ते बघा की 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्थांविषयी राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला तर हे बरोबर आहे. अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला तर हेही अगदी बरोबर आहे. आणि लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा जो आहे तो पारित करण्यात आला तर हेही अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 69 आपल्याकडे दिलेला आहे की संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे आणि पदावर करणे. अनुच्छेद 311 बाबत खालीलपैकी कोणते विधाने जे आहेत ते चुकीचे दिलेले आहेत? तर हे जे तिसऱ्या क्रमांकाचं आहे, जसं अनुच्छेद 311 मधील तरतुदी या केवळ स्थायी म्हणजे कायम नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू होते आणि अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत हे काय चुकीचं आहे.
प्रश्न क्रमांक 70 आहे की खालील विधाने विचारात घ्या आणि कोणते बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर यापैकी एकही वाक्य जे आहे ते बरोबर नाही. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 71. तर ए, बी, सी हे तिन्ही वाक्य काय आहेत आपले अगदी बरोबर आहे. जसं क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन या देशाचा भाग होता आणि 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला. नाटो या संघटनेत 30 देशांचा सहभाग आहे. तर हे सगळं काय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 72 आहे की JNUचे भूतपूर्व कुलगुरू ममी दाला जगदीश कुमार यांनी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 72चे येते UGC साठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 आहे की टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकने टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 साठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली. तर इलॉन मस्क यांची निवड करण्यात आली. जानेवारी 2022 मध्ये नागास्वामी यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. तर ते पुरातत्वशास्त्र यांच्याशी संबंधित होते. कोणत्या देशाचे हॉसॉंग 12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. तर प्रश्न क्रमांक हा 75 आहे आणि उत्तर कोरिया हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 76 आहे आपला की यास्ती गटाविषयी पुढील विधानामधून अयोग्य विधान कोणते. तर हे जे आहे ते आपलं अयोग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 76चं चौथं आणि बाकी हे काय आहे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आहे 77. प्रश्न क्रमांक 77 आहे की 2022-2023च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टो करन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 77चं जे उत्तर आहे ते 30% कर अधिक उपकर सेस हे लिहिलेलं आहे. कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये झालेली सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली. प्रश्न क्रमांक 78 जे उत्तर आहे ते मॅक्स वर्स्टपेन हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79 आहे की पुलवामा क्षेत्राविषयी पुढीलपैकी कोणते विधान हे अयोग्य आहे. हे तिन्ही वाक्य काय आहेत अगदी बरोबर आहेत. कोणकोणते वाक्य आहेत आपण बघू. या भागाला काश्मीरचे तांदळाचे भांडार म्हणतात हे बरोबर आहे. वेशू आणि झेलम नदी पुलवामामधून वाहते हेही बरोबर आहे. आणि अहरवाल धबधबा अवंतीश्वर मंदिर हे पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहेत हे काय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 80 बघणार आहोत की योग्य त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लेंडोर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये डिओन लेंडोर यांनी कांस्यपदक मिळवले होते आणि हे बुद्धिबळपटू होते. तर प्रश्न क्रमांक 80चं जे उत्तर आहे ते अ आणि ब हे दोन बरोबर आहे पण हे जे सी आहे ते चुकीचं आहे. कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केलेले आहे. तर बघा त्याचं जे उत्तर आहे ते अरुणाचल प्रदेश हे येते. त्यानंतर पैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण केलेली आहे. तर बघा 82चं येते पहिलं की जे आंतरराष्ट्रीय श्रम ILO हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83 आहे. खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. जसं पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्वींचा जन्म इटलीमध्ये झाला तर हे बरोबर आहे आणि भारत सरकारने त्यांना 2021 मध्ये पद्मश्री सन्मान बहाल केला तर हे त्याचं उत्तर काय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 84 आहे की ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक कोणती. तर 84 जे उत्तर आहे ते येते SBI. आणि प्रश्न क्रमांक 85 आहे की भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढील कोणत्या विषयाचा उल्लेख आहे. तर 85चं येते की समलिंगता हे त्याचा उल्लेख आहे. प्रश्न क्रमांक 86 आहे की राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल्स काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती. तर 86चं जे उत्तर आहे ते लोकसभा हे ते त्याचं उत्तर आहे. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. तर साने गुरुजी हे त्यापैकी काय आहे विजोड व्यक्ती आहे. 1987 मध्ये स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या. तर दुर्गाबाई देशमुख या होत्या. प्रश्न क्रमांक 89 आहे की डॉक्टर काँग्रेसचे सभासद झाले होते. तर राजाभाऊ भोळे हे त्यांचे सभासद झाले होते. प्रश्न क्रमांक आहे 90 की मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाचा पेठा होता. तर बघा भेंडी बाजार आणि वडाळा येथे होत्या. सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती. तर दादा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केली होती.
उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेले तहकीक-ई-हिंद हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर बघा, हे अल्बिरुनी यांनी लिहिलेला आहे. राजस्थानमध्ये मध्ययुगीन युगांची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते? तर बागोर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94 बघू. महाजनपदे आणि राजा दिलेले आहे. त्यापैकी बघा, काशी हे अश्वसेन, कोसल हे प्रसेनजित, मगध हे बिंबिसार आणि वत्स हे उद्यान असे त्याचं उत्तर आहे. विराज शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन, जे उत्तर आहे ते स्किप केलेलं आहे आणि याचं सुद्धा उत्तर काय स्किप केलेलं आहे. त्यामुळे 97 आपला जो प्रश्न येतो इथे की 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये कोणत्या कायद्याला मान्यता दिली? तर 97चं जे उत्तर आहे ते बघा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा याला मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर 98वा प्रश्न आहे, भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कुठे स्थापन केली? तर दिल्ली येथे स्थापन केली. 1757 प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांतांचा नवाब म्हणून नियुक्त केले होते? तर बंगाल प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले होते. आणि इसवी सन 1206 ते 1290 या काळात राज्य केलेले गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? तर कुतुबिक एकक हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण जे 100 प्रश्न आहेत ते 100 प्रश्न कव्हर केलेले आहेत. 2023चा सुद्धा प्रश्नसंच आपल्या आपल्या चॅनलवर आहे. आणि त्यासोबतच खूप महत्त्वाचे भूगोलचे, इतिहास आणि अर्थशास्त्राचे प्रश्नसंच आहे ते प्रश्नसंच आपल्या चॅनलवर मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा